नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो। भारत भ्रमण यात्रेत 5 तारखेला जगन्नाथपुरीत येथे जगन्नाथाचं आणि कोणार्क येथे सूर्य मंदिर पाहिल्यानंतर आम्ही कूच केली कोलकात्याकडे। पण प्रवास दूरचा होता, त्यामुळं ओडिशातीलच जलेश्वर जे की बालासोर जिल्ह्यात येतं तेथे हायवेवरील लॉजमध्ये मुक्काम केला आणि तिथून पुढे परत कलकत्त्याकडे। कलकत्त्याच्या जवळपास पोहोचताच लक्षात आलं की आपण 4 पर्यंत काकद्वीप आणि कालीनगर येथे पोहोचू शकत नाही। त्यामुळं आपल्याला आज काही गंगासागरचं दर्शन घडणार नाही, कारण 4 नंतर फेरीबोट बंद होतात आणि फेरीबोट बंद झालं की गंगासागरचा आणि कालीनगरचा संपर्क बंद होतो। त्यामुळे मग आम्ही कलकत्त्यातील कालीघाट मंदिर, स्वामीनारायण मंदिर या दोन्ही मंदिरांना भेट दिली। कलकत्ता शहरात जी गर्दी असते त्यामुळं आम्हाला 2-3 तास हे दर्शन घ्यायलाच लागला। कलकत्ता शहरात मी मागं एका व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी सायकलपासून ते विमानापर्यंत सर्व वाहतुकीची साधनं उपलब्ध आहेत। स्वामीनारायण मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही काकद्वीप बेटाच्या अलीकडील कालीनगर येथे मुक्कामाची सोय पाहिली। तिथे रात्रीचं जेवण केलं आणि आराम केला आणि सकाळी लवकर फेरीबोट त्या लॉजच्या तिथून रिक्षा करून फेरीबोटचं जिथं त्याचं हे असतं तिथपर्यंत पोचलो आणि फेरीबोटनं मग आम्ही ते खाडी ओलांडून पलीकडं गंगासागरच्या बरंच म्हणजे जवळपास 35-40 किलोमीटर अंतर आम्ही तिथं पलीकडे पोचलो। बोट फार स्वस्त, म्हणजे 10 रुपये एका व्यक्तीला 10 रुपयेच एका फेरीसाठी लागतात। मग तिथून आम्ही मॅक्स टेम्पो घेतला। त्यानं आम्हाला तासभरात गंगासागरच्या जिथं गंगेचा आणि बंगालच्या उपसागराचा संगम होतो त्याच्या अलीकडं 2 किलोमीटर थांबवलं। तिथून परत रिक्षा पकडून आम्ही जिथं गंगा आणि बंगालचा उपसागर एकमेकात समरस होतात तिथं पोचलो। तिथं मग गंगेचं पूजन, सागराचंही पूजन करण्यात आलं। तिथं बहुतांशी भाविक गंगा आणि सागराला साडी, खाण्याचं सामान अर्पण करतात। मकर संक्रांतीच्या दिवशी या परिसरात मोठी अशी यात्रा भरते, ती जगभर प्रसिद्ध आहे। आणि तिथून मग परत आम्ही कालीनगर येथून आल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी काशीकडे, म्हणजे बनारसकडे। या प्रवासात अनेक ठिकाणी भक्त म्हणजे आपल्यासाठी आलेलं सावजच आहे असंच ज्यांच्या मनात ठाई भरलेले असते असेही लोक भेटतात। आम्हाला कालीनगर ते फेरीबोटीची जेटी जिथं आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सकाळी प्रत्येकी 100 रुपये रिक्षावाल्याने घेतले आणि ज्यावेळेस आम्ही परत फेरीबोटीने जेटीला उतरलो आणि तेथून रिक्षानं आम्हाला फक्त 10 रुपयात कालीनगरच्या तिथं पोचवलं होतं। असे प्रकार घडत असतात। मंदिराच्या समोर असलेली प्रसादाची आणि फुलांची दुकानदार पण तेच करतात। कोणी लगेच चला मी तुम्हाला थेट दर्शन घडवतो म्हणूनही भेटतात। त्या अशा ह्याच्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे आणि आपला खर्च वाचवला पाहिजे, ही मात्र नक्की। लांबचा प्रवास होता, साहजिकच नवा रस्ता असल्यामुळं रस्ताही लवकर कटत नाही। त्यातच हायवे असला तरी त्या हायवेवर छोटी मोठी डागडुजीची कामं चालू असतात, एखादं मोठं कामही चालू असतं आणि त्यामुळं रस्ता लवकर कटत नाही।
सरासरी कितीही तुमची गाडी वेगानं पळणारी असो, पण सरासरी ताशी 50 किलोमीटरच्या पुढे तुम्ही अंतर कापू शकत नसता. मग त्यातच 1-2 तासाचा प्रवास झाला की थोडी विश्रांती घेणं हे आलंच. त्यामुळं दररोज साधारण 400 किलोमीटरचा प्रवास घडतो आणि संध्याकाळी आपण पर्यटक विसावतो. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.